नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? वर्णविचार. काय आहे? वर्णविचार. आणि हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता पहिलं आपण बघणार आहे की वर्ण हे आहेत का, म्हणजे वर्ण यांची परिभाषा आपण आता बघणार आहे. तर चला बघून घ्या. मौखिक भाषा की मूल ध्वनियों को व्यक्त करने वाले चिन्हों को वर्ण कहते हैं। वर्ष माँ की सबसे छोटी इकाई है। इसे टुकड़ों में विभाजित नहीं किया जा सकता। वर्णों का प्रयोग पयनी के उपयुक्त उपयारित और लिखित रूप में के लिए होता है. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या की वर्ण काय आहेत. मौखिक भाषातून मूलध्वनी जे व्यक्त करणार आहे त्यांचं चिन्हाला आपण वर्ण असंही म्हणतो. त्यांच्या चिन्हाला आपण काय म्हणतात? वर्ण असंही म्हणतात. वर्षातून मा यांच्या जे सबसे छोट्या इकाई आहे, यांच्या जे सबसे छोट्या इकाई आहे त्याचा तुकड्यातून आपण विभाजित केलेले जात आहे. त्या वर्णाचा प्रयोग आपण पयनी यांच्या उपपायरित आणि लिहिणाऱ्या रूपातून बघत आहे. कळलं की नाही? कळाले आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, वर्णमाला भाषा की मूल ध्वनियों को क्रमबद्ध समूहों को वर्णमाला कहते हैं. आता आपण पाहणार आहे की वर्णमाला यांना आपण काय म्हणतो. भाषाचे मूलध्वनीचा कर्मबद्ध, भाषाचे मूलध्वनीला जे आपण कर्मबद्ध समूहाला आपण वर्णमाला असंही म्हणतो. आता आपण इथे बघणार, वर्ण के भेद उच्चारण के आधार पर वर्णों के दो भेदों में बांटा गया है. वर्ण यांच्या जे भेद आहे, वर्ण यांचा जे भेद आहे त्यांचा उच्चारण बद्दल आधारातून आपण त्यांना दोन वर्गातून दोन भागातून त्यांना वाटवून दिलेले आहे. तर पहिला काय आहे? स्वर आणि दुसरा काय आहे? व्यंजन. दोन भागाचं नाव काय आहे? पहिला स्वर आणि दुसरा काय आहे? व्यंजन. तर याप्रमाणे पहिला आता आपण बघणार आहे स्वर आणि दुसरा आपण बघणार आहे व्यंजन. तर चला बघून घ्या. बघा इथे स्वर आणि व्यंजन. तर स्वर काय आहे आता आपण ते बघणार आहे. बघा, जिन वर्णों का उच्चारण बिना किसी अन्य वर्ण की सहायता से स्वतंत्र रूप से होता है उन्हें स्वर कहते हैं. हिंदी भाषा की वर्णमाला में 13 स्वर है. आता आपण इथे बघणार आहे की स्वर्ण म्हणजे काय आहे. ज्या वर्णाचा उच्चारण बद्दल कोणताही अन्य वर्णाची सहायता ते स्वतंत्र रूपातून होत आहे त्यांना, त्या शब्दाला किंवा त्या स्वराला आपण स्वर्ण म्हणतो. आणि हिंदी भाषातून वर्णमाला 13 स्वर आहे. हिंदी भाषातून वर्णमाला किती स्वर आहे? 13 स्वर आहे. ते 13 स्वर कोणता आहे आता आपण ते बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. अ, आ, इ, ई, उ, ऊ, री, ऐ, ओ, औ, अम, अह. कळलं की नाही? हा जे 13 स्वर आहे त्यांना आपण वर्णमालातून म्हणतो. कळलं? हो. आता आपण पाहणार आहे व्यंजन. काय पाहणार आहे? व्यंजन. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. जिन ध्वनियों का पूर्ण उच्चारण करते समय स्वरों की आवश्यकता होती है उन्हें व्यंजन कहते हैं. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. ज्या ध्वनीचा पूर्ण उच्चारण बद्दल त्याच वेळी त्यांच्या स्वराची आवश्यकता होती त्यांना आपण व्यंजन असंही म्हणतो. हिंदी वर्णमाला किती आहे? 33 व्यंजन आहे. हिंदी वर्णमालातून 33 व्यंजन आहे. याचा अलावा वर्णमाला नुक्ते वाला ड और ढ वालों का भी समावेश है. त्यांचा नंतर वर्णमाला जे नुक्ते वाले है त्यांचं ड किंवा ढ यांच्या वर्णाचा समावेश होत आहे. ये दोनों वर्ण ढ और ढ से भिन्न होते हैं. हा जे दोघं जो वर्ण आहे ड आणि ढ यांचा भिन्न म्हणजे वेगळा आहे. जसे डमरू डलिया का ड, जसं डमरू डलियाचं ड ध्वनी गाड़ी और बढ़ाई की ड ध्वनी से भिन्न है. इथे तुम्ही बघणार की जसं डमरू डलियाचं ड ध्वनी गाडी यांचं बढाईचं ड ध्वनी भिन्न आहेत.
उसी प्रकार ढकना और ढलान की ढ ध्वनी, बडई और पढ़ाई की ढ ध्वनी. आणि त्याच प्रकार ढकना किंवा ढलान यांची ढ ध्वनी आणि बडई आणि पढ़ाईचा ढ ध्वनी से सर्वथा भिन्न है. ते सर्वथा भिन्न म्हणजे सर्वथा वेगळा आहेत. इस वर्णों का प्रयोग सदा शब्द के बीच में होता है. आणि हा वर्णाचा प्रयोग सदा शब्दांचा बीचला म्हणजे मध्यला होत आहे. जसे लड़का, लड़का, चढ़ाई. जसे लड़का म्हणजे मुलगा आणि चढाई. बघा छ, त्र, गे और श संयुक्त व्यंजन है. नीट प्रमाणे ऐकून घ्या. छ, त्र, य आणि श्र हा जो कोणता है संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन दो अलग अलग व्यंजनों के मेल से बनते. जे संयुक्त व्यंजन आहे ते वेगवेगळ्या व्यंजनातून मेल होऊन बनवत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे पहिला आहे स्वर आणि दुसरा आहे व्यंजन. स्वर की मात्रा. आता आपण पहिला बघणार आहे स्वर यांची मात्रा. बघा अ, आ, इ, ई, उ, ऊ, री, ए, आय, ओ, औ. तर हा जे आहे त्यांची मात्रा आहे म्हणजे वेलांटी आहे. हा जे आहे त्यांची मात्रा आहे. जसं बघा इथे आची मात्रा, इथे ई ची मात्रा, इथे ई, इथे ऊ ची ऊ आणि री आणि ऐ, ऐ हा सगळं काय आहे यांची मात्रा आहे. तर स्वरांची हा मात्रा. आता आपण बघणार आहे व्यंजन. बघा क वर्ग. क वर्ग मध्ये काय होतात? क, ख, ग, घ, ञ. च वर्ग म्हणजे च, छ, ज, झ, ञ. ट वर्ग म्हणजे ट, ठ, ड, ढ, न. त वर्ग मध्ये त, थ, द, ध, न. प वर्ग म्हणजे प, फ, ब, भ, म. तर याप्रमाणे हा क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग आहे. तर याबद्दल हा व्यंजन आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो. तर अजून काय बघणार आहे आपण? चला बघून घ्या. आता इथे बघा अनुस्वार अ. आता आपण काय बघणार आहे? अनुस्वार अ. बघा अनुनासिक ओ. अनुस्वार काय आहे? अ आहे आणि अनुनासिक काय आहे? ओ आहे. विसर्ग काय आहे तुमचा? अह. काय आहे? अह. आता आपण बघणार आहे वर्णविच्छेद. वर्णविच्छेद बघून घ्या. वर्णविच्छेद शब्द के वर्गों को अलग अलग करना वर्णविच्छेद कहलाता है. शब्दाचे जे वर्ग आहे, शब्दाचे जे वर्ग आहेत त्यांना वेगवेगळे करणाऱ्याला आपण वर्णविच्छेद असाही म्हणतात. त्यांना वेगवेगळे करताना आपण वर्णविच्छेद असंही म्हणतात. इसके ज्ञान द्वारा वर्तनी व उच्चारण की अशुद्धियों से बचा जा सकता है. यांचा ज्ञान द्वारा जेव्हा आपल्याला यांचा ज्ञान भेटणार आहे त्याबद्दल त्यांच्या वर्तनी किंवा उच्चारण यांची अशुद्धी ते आपण वाचवू शकतो. काय करू शकतो? वाचवू शकतो. जसे अचानक अ, धन, च, धन, आ, धन, न, धन, अ, धन, क, धन, अ. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की अचानक जे अशुद्धी आहे त्याप्रमाणे इतकं मोठं आहे. आता बघा स्वच्छ स, धन, व, धन, अ, धन, च, धन, छ, धन, अ. तर याप्रमाणे तुम्ही बी इथं बघणार आहे की स्वच्छ तर याबद्दल असंही होऊन जात आहे. आता इथे बघा कमल क, धन, अ, धन, म, धन, अ, धन, ल, धन, अ. तर याप्रमाणे कमलच्या कसं प्रमाणे होऊन जात आहे तर असंही प्रमाणे त्यांचा वर्णविच्छेद बद्दल असंही होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आपण काय पाहिले इथे आपण वर्णविच्चारण पाहिले, वर्णविच्चारांची परिभाषा पाहिले आणि त्याबद्दल त्यांचे प्रकार पण पाहिले की स्वरबद्दल आपल्याला कोणती मात्रा करून जाणार आहे किंवा व्यंजनमध्ये आपण कोणती मात्रा करणार आहे आणि वर्णविच्छेद बघितले. तर याप्रमाणे जे वर्णविचार आहे त्याबद्दल आपल्याला असं करणार जसं की मराठीमध्ये होतात मुलाक्षरे. त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा हा शब्दाच्या महत्त्वाची हा शब्द जेव्हा आपण करून जात आहे किंवा त्यांचा माहिती आपल्याला सांगून जात आहे त्याबद्दल आपण त्यांची परिभाषाबद्दलही आपण त्यांना जाणू शकता किंवा पहचानू शकता. कारण की त्याबद्दल सगळं व्यवस्थित होणार की जेव्हा आपण अक्षर आणि त्यांची मात्रा आपल्याला जाणून जात आहे किंवा आपण त्यांची पहचान करू जात आहे त्याबद्दलही आपल्याला माहीत जाणार आहे की जेव्हा आपण लिहितो जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता त्यावेळी तुम्हाला असं मनात विचार होते की हे वेलांटी डालू की ते वेलांटी डालू, ते मात्रा डालू की ते मात्रा. तर याबद्दल तुम्हाला असं नाही माहीत होतं. तर याप्रमाणे तुमच्या जे उत्तर आहे ते गलत होऊन जात आहे. तर याप्रमाणे तुम्ही सगळं जे वर्णविचाराबद्दल त्यांचं उच्चारण दिलेलं आहे त्याबद्दलही तुम्ही समजून घेणार आहे किंवा कळणार आहे. तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि सगळं लिहून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो. तर याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.